नेहमीप्रमाणे सकाळची सुरुवात मेथी दाण्याचं आणि दालचिनीचं पाणी. हे पाणी खूप फायदेशीर आहे आपल्या शरीरासाठी. प्रतिकारक शक्ती वाढते, सर्दी खाशी होत नाही. ज्या आपल्या छोट्या मोठ्या तक्रारी आहेत त्या पण दूर होतात असं मला तरी वाटते. सकाळची देवपूजा झाली, रुद्रांश शाळेत गेला, घरातली कामं वगैरे सगळे झाले आणि दुपारी आम्ही लावलेला लसूण होता त्याला पाणी द्यायचं काम चालू आहे. तर ताईचे पण वाफे आहेत आणि माझे पण वाफे आहेत. तर आम्ही जान्हवीसोबत लसणाच्या वाफेला पाणी दिलं. त्याच्यानंतर बघा इथे घरट्यामध्ये तुम्हाला चिवताई दिसते ना, तर इथे तिने अंडे टाकलेले आहे. यासाठी हिरवा हरभरा आणला होता पण तो तसाच राऊंड राऊंड सुकून गेला. तर ताईने हरभऱ्याचा हुरडा भाजला, मी पण भाजली होती, आमच्याकडे होतं तर. आणि रुद्रांश लागला अभ्यासाला. त्याच्यानंतर रुद्रांशच्या पप्पाने आणले पाणीपुरी. मग सगळ्यांनी मिळून पाणीपुरी खाल्ले. थोडेसे वाटाण्याचे शेंग सुद्धा उकडले होते, रुद्रांशला खायचे होते म्हणून. आणि रुद्रांश मदत करू लागतो म्हणून अंडे सोलू लागत होता. संध्याकाळच्या जेवणामध्ये अंड्याची भाजी केली होती आणि रात्रीच संपेल अशा पद्धतीने केली होती, थोडीशी प्रमाणबद्ध. रात्रीचे भांडे रात्रीच घासले आणि नेहमीप्रमाणे किचन आपला चकचकीत करून ठेवला.